पत्नीसह एकाच वेळी 4 जणांचा खून करणाऱ्या यड्रावमधील एकास फाशीची शिक्षा। जयसिंगपूर सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच फाशीची शिक्षा। शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह एकाच वेळी 4 जणांचा खून करणाऱ्या आरोपी प्रदीप जगताप वय वर्ष 40 राहणार कवठे कुलन तालुका शिरोळ सध्या राहणार पार्वती औद्योगिक वसाहतीच्या मागे यड्राव याला जयसिंगपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे। जयसिंगपूर सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दिनांक 6 ऑक्टोबर 2018 रोजी जगताप याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी रुपाली जगताप, सासू छाया आयरेकर, मेहुणी सोनाली रावण, मेवणा रोहित आयरेकर यांना लाकडी दांडक्याने गंभीर जखमी करून निर्घृण खून केला होता। या घटनेत शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक IS पाटील यांनी प्राथमिक तपास करून व सहाय्यक पोलीस निरीक्षक AS हारुगडे यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते। हा खटला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश GB गुरव यांच्यासमोर चालवण्यात आला। या प्रकरणात एकूण 24 साक्षीदारांची तपासणी सरकारी वकील ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी सरकारी पक्षातर्फे केली। यामध्ये बाल साक्षीदार म्हणून आरोपीची मुलगी सानवी ही प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने तिची साक्ष निकालात महत्त्वाची ठरली। आरोपीच्या जप्त केलेल्या कपड्यांवर मयतांच्या रक्ताचे डाग व घटनेपूर्वी झालेले भांडण अन्य साक्षीदारांनी सांगितले। वैद्यकीय अधिकारी व प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष देखील महत्त्वाची ठरली। या सर्व साक्षी व सरकारी वकील ॲडव्होकेट सरदेसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती गुरव यांनी आरोपी प्रदीप जगताप या सामूहिक खुना प्रकरणी दोषी धरले होते। शिक्षेबद्दल दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद ऐकून ही घटना दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीस मरेपर्यंत फाशी व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। सरकारी वकील ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी चालवलेल्या एकूण 68 प्रकरणांच्या शिक्षांमधील ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे। ॲडव्होकेट UM कुलकर्णी, शहापूर पोलीस ठाण्याचे सतीश कांबळे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे हनुमंत बंडकर यांनी साक्षीदार हजर ठेवण्याबाबत विशेष परिश्रम घेतले। गोकुळ सोबत